मित्रांनो, बघा ही बदामाचं झाड आणि ही फुलाचं झाड. बघा ही त्याला आता सावळलंय आम्ही, कट करून पुन्हा आता फुटायला लागले. बघा ही याने आमचं घर, हे पुन्हा बघा ही नारळाचं झाड एवढं मोठं झालंय. तसंच हे बघा साधी बोर, आता हिला फुलं लागायला लागले, ते कळ्या यायला लागले. ते साधी बोर पण गोड आहे. बघा ही एवढी मोठी झाली, चिकार मोठी झाली. त्याच्या कडला एक रायबोर आहे. बघा हे रायबोर गोड बोर आणि चविष्ट. बघा ही आणि त्याच्याच लगत एक फुलाचं झाड आहे आपलं. बघा ही फुलाचं झाड. अजून फुलं लागतली नाही त्याला, पण आता लागतील. आणि हे बघा आमचं घर, घराच्या समोरील झाडं, पाठीमागं झाडं, आसपास झाडं आणि ही चिक्कूचं झाड. एवढं मोठं झालंय बघा चिक्कूचं झाड. एका बुडक्यापासून जर बघितलं तर एवढा बुंदा झाला आहे त्याचा. तरी एवढी उंची वाढली आहे आणि चिक्कू बी भरपूर लागतात, भयंकर चिक्कू लागतात आणि गोड आहे. तर बघा हे आमच्या घराच्या समोर परिसर आणि एकदम आम्ही स्वच्छ ठेवतो. आपली घाण गुण नाही, काय नाही काय नाही. आणि ही बघा चिंचचं मोठं झाड, आंबाट चिंच आहे याला. बघा हे आंबाट, हे वडापाव, ओली भेळ याला वापरतात, भाजीला वापरतात चिंचा. आणि ही बघा गोड चिंचेचे झाड. बघा ही याला बी गोड चिंच भरपूर लागले, ते शिकार लागले ते चिंच. आता ही फेब्रुवारी महिन्यात बघा चिंचा पिकते त्या, आणि मग आम्ही ती पाडून घेतो. आणि ह्याला दर बी चांगला मिळतो गोड चिंचाला. चिचुक्याला दर असतो, चिंचाला दर असतो. आणि इकडं बघा ही शेवगं, ही शेरडाचा शेड. ह्यातच बघा निम्म्या कोंबड्या, निम्मी शेरडं, असं आपलं शेतीला जोडधंदा ह्यो आम्ही ठेवला आहे. यातून आपल्याला 4 पैसे मिळतात, घर खर्च बघतो, शेतीला पैसे वापरायला मिळतात. तसेच हे बघा हे शेवगं, तो हादगा, आणि तिकडं चिंच, ते शेरडाचं काय आहे, आम्ही ती घास. बघा हा कोंबड्याला बी चालतो, सगळ्यालाच घास चालतो जनावरांना. तर हा बघा शेवगा, शेवगा आता फुलं लागले त्याला. आणि हा हादगा, हा मोठा शेवगा. आणि हे बघा आता गोड चिंच अजून लहानशे, चांगली वाढ घेतली आता. काय आणि पट्टा पद्धतीनं आम्ही शेवगा लावला. तर आता ह्याला कळी लागायला लागली. आणि ही बघा मोठी चिंच, ही बी गोड चिंच आहे बघा. आता एवढी मोठी झाली, त्याला चिंच लागायला सुरुवात झाली. हे रामफळ आता मोठं व्हायला लागले बघा. आणि हे पेरू, बघा हे पेरूला बी आता पाला फुटायला लागला. मी सवाळ होता, आता फुटायला लागलाय पाला. हे बघा. तर बघा झाडं झुडपं नेहमी बांधानं म्हणा, घराच्या समोर, घराच्या पाठीमागं जर झाडं असली तर आपल्याला त्या झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, आरोग्याला चांगलं असतं. म्हणून बघा आम्ही झाडं बांधावं लावतो, घराच्या समोर लावतो, पाठीमागं लावतो, आसपास लावतो. त्याच्यामुळं घराच्या आसपासचं वातावरण स्वच्छ राहतं, चांगलं राहतं आणि कुठलं डास मच्छर होत नाहीत. म्हणून बघा हे आम्ही
झाडं ही महत्त्वाची असतील बघा. ह्याच्यापासून आपल्याला 4 रुपये मिळतात, आपलं आरोग्य चांगलं राहतं. सांगायचा उद्देश एकच मित्रांनो, आपला परिसर हा झाडामुळंच रुबाबदार दिसतो आणि गोड दिसतो, सुंदर दिसतो. म्हणून झाडं महत्त्वाची आहेत. तर आम्हाला बघा झाडापासून कुठलं आजार होत नाहीत, दुखणी येत नाही ती आणि फ्रेशमध्ये राहतो आम्ही. कारण त्याचं ऑक्सिजन आम्हाला मिळतं. आम्ही 24 तास झाडाच्या सावलीला असतो. जेवण करायचं, झोपायचं तिथंच. त्याच्यामुळं आम्ही झाडं प्रत्येक वर्षी 2-4 असे लावतो. तर बघा हे आमचा परिसर असा आहे. आम्ही आसपासचं घराचा परिसर स्वच्छ ठेवतो, चांगला ठेवतो. त्याच्यामुळं काय होतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं. इतराला कुठला आजार होत नाही, तर माणसाला कुठला आजार होत नाही. तर हो काय, त्यामुळं झाडं महत्त्वाची आहेत. आम्ही बघा बांधानं ह्याच्यानं सगळी झाडं लावतो. झाडं आहे तर आपण आहे. धन्यवाद.